माझे आजोबा म्हणजे आईचे वडील पंडित रघुनाथशास्त्री पटवर्धन यांच्याविषयी दोन शब्द. लोकमान्य टिळक हे स्वतः गणिताचे आणि खगोलशास्त्राचे प्रकांड पंडित होते. त्यांनी पंचांग शुद्धीकरण विषय जनतेसमोर मांडला होता. त्यामध्ये अयनांश पद्धतीवर आधारित पंचांग तयार केले जात असे. हे पंचांग आणि सध्या प्रचलित असलेले दाते पंचांग या तिथी सण यांच्या तारखांमध्ये फरक असे. टिळकांच्या मृत्यूनंतर 1926 पासून हे पंचांग पुण्यातील केसरी मराठा संस्थेतर्फे अधिकृतपणे प्रकाशित केले जाऊ लागले. हे पंचांग तयार करण्याचे काम माझे आजोबा म्हणजे आईचे वडील पंडित रघुनाथशास्त्री पटवर्धन करीत असत. त्यास टिळक पंचांग असेच म्हणत. टिळकांचे अनुयायी आणि कोकणात हे पंचांग वापरात होते. आजोबांचा हस्तसामुद्रिक आणि कुंडलीशास्त्राचाही खूप अभ्यास होता. त्यावर अनेक पुस्तकेही लिहिली होती. खूप मोठे मोठे लोक पत्रिका दाखवण्यास येत असत. त्यांनी ज्योतिष विद्यापीठही सुरू केले होते. मागील पिढीतील अनेक जण त्यांच्याकडे शिकले आहेत. आजोबांचे निधन झाल्यावर जयंतराव टिळकांनी केसरीमध्ये अग्रलेखही लिहिला होता. केसरीवाड्यातील संग्रहालयातही आजोबांचा फोटो आहे. आजोबा निवडणुकीलाही उभे होते असे एका फोटोवरून दिसते. शेवटी आचार्य अत्रे यांचे एक पत्र आहे. धन्यवाद.